अवकाळी पावसाचा मका उत्पादनाला सुद्धा मोठा फटका बसलाय। मनमाडला शेकडो क्विंटल मका भिजून गेलाय। साठवून ठेवलेला मका भिजल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झाले। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी। नाशिकच्या ग्रामीण भागात काल जो मुसळधार पाऊस झाला त्यामुळे मनमाड असो, नांदगाव असो, चांदवड तालुक्यात बहुतेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आपण मागे बघू शकता त्याच्यामध्ये मनमाडमधील MAKM कृषी खाजगी मार्केट असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काल जो मका विक्रीसाठी आला होता हा शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी खरेदी केला होता। मात्र या ठिकाणी जो घेतल्यानंतर काल सायंकाळच्या सुमारास जो पाऊस झाला त्यामुळे हा मका जो आहे पूर्ण हा काळा झाला असून आता या मक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्या असल्याने त्याची आता प्रतिवाली करून त्याला साईडला काढावं लागणार असून त्याचबरोबर आज सकाळपासूनच या ठिकाणी म्हणजे पावसामुळं जे काल पाऊस झाला त्यामुळं हे जे पूर्ण मका खरेदी ही सुद्धा थोड्या वेळकरता थांबवण्यात आली आहे। जोपर्यंत या मक्यातलं पाणी काढून जोपर्यंत मोकळा होत नाही आणि थोडा वाळा येत नाही तोपर्यंत मार्केट देखील आता बंद असून हे खाजगी मार्केट आहे हे बंद करण्यात आले आहे। त्याचबरोबर थोड्याच वेळात या ठिकाणी मका खरेदीला देखील सुरुवात होते की नाही हे बी बघावं लागणार आहे। जय महाराजसाठी संतोष खताळ, मनमाड।